गोंदिया में राजस्व विभाग का मेघा समाधान शिविर। 16,000 नागरिकों को मिला सरकारी योजनाओं का लाभ। एक ही छत के नीचे दर्जनों सरकारी सेवाएं। छत्रपति शिवाजी महाराज राजस्व अभियान को मिला जबरदस्त जन समर्थन। 17 सितंबर को फिर लगेगा विशेष समाधान शिविर। सांसद राजेंद्र जैन ने की घोषणा। मला आनंद आहे की आपल्या महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये आयोजन केले आहे। माझे सहकारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी निमित्त माझ्या वाढदिवसाचे शोधले असले तरी यातून सर्वसामान्य जनतेची सेवाच होणार आहे। तसा माझा वाढदिवस मी कधीच साजरा करत नाही आणि कोणाला करूही देत नाही, पण कोणी सामाजिक उपक्रम घेत असेल तर नाही देखील म्हणत नाही। शेवटी शेवटच्या घटकाची सेवा होत असेल तर प्रत्येक निमित्त साधलेच पाहिजे। सध्या वारीचा कालखंड असल्याने 26 तारखेनंतर सुद्धा ही शिबिरे आयोजित करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, हे चांगले झाले। या शिबिरांमधून महसुली सेवांचे जागीच निराकरण, विविध दाखले, सेवांचा लाभ हा नागरिकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे। या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो। असेच लोकोपयोगी उपक्रम सातत्याने व्हावे असाही आग्रह करतो। पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्त आणि आमचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानच्या माध्यमातून हे चांगलं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। महायुतीची सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, हे अपार गर्दी जे तुम्ही पाहून राहिले, हे महायुती सरकारच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी जे आम्ही काम करत आहोत त्याची हे पावती आहे। आणि 24 स्टॉल लावलेले आहे आणि प्रत्येक सामान्य नागरिकांचे जे कार्य आहे ते कार्याबद्दल आम्ही आणि आमचे महायुती सरकारचे सर्व जनप्रतिनिधी मिळून आम्ही राजस्व महाराजस्व छत्रपती शिवाजी महाराजाचा हे शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि आज आम्ही या माध्यमातून एक कल्पना आमचे गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल आम्ही एक कल्पना केलेली आहे की 17 सप्टेंबरला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा जे वाढदिवस आहे त्या दिवशी पण जनसामान्याचे कामासाठी जनसामान्याला किती मदत देऊ शकतो या पद्धतीने एक मोठा शिबिर आणि अनेक कार्यक्रम त्या दिवशी आम्ही पण करणार। आणि आजच्या हे भव्य शिबिर ज्या पद्धतीने सफल झालेलं आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लोकांचे आम्ही काम करणार। आमचे सर्व पक्षाचे, राष्ट्रवादीचे असो, भारतीय जनता पार्टीचे असो, एकनाथ शिंदे साहेबाची सेनाचे असो, सर्व कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत केली आणि या शिबिराच्या आयोजनामध्ये जे महसूल विभागाने पूर्णपणे मदत केली त्यांचे मी अभिनंदन करतो आणि सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो। आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचा जन्मदिवस आणि आमचे दिवंगत नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती 22 जुलै या निमित्ताने आमच्या राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही 22 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत आम्ही हा 10-11 दिवसाचा एक कर्तव्य साधना सप्ताह या अंतर्गत आपण त्या माध्यमातून लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जवळपास या 11 दिवसामध्ये आम्ही 15,000च्या वर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ या माध्यमातून देत आहोत। आज या ठिकाणी जवळपास 2800 लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे आणि 12,000च्या वर लाभार्थ्यांना या 9 दिवसामध्ये प्रत्यक्ष त्यांना गाव स्तरावर, साझा स्तरावर, मंडळ स्तरावर त्यांना लाभ देण्यात आलेला आहे। आणि प्रामुख्याने यामध्ये महसूलचे सर्व विषय असतील, राजस्वाचे सर्व विषय असतील, तुमच्या किसान सन्मान निधीचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या कृषी योजना असतील, फॉरेस्टच्या जीवित
हानी किंवा पीक नुकसानाची मदत असेल, उमेद आणि मावींच्या माध्यमातून आमच्या महिला बचत गटाच्या आमच्या लाडक्या बहिणींना पायावर उभे राहण्याकरता जवळपास 500च्या वर गटांना आज या ठिकाणी कर्ज वाटप 5 कोटीच्या वर रुपयाचं कर्ज वाटप या ठिकाणी त्यांना मंजूर करण्यात आलेलं आहे. आणि असे आपल्या आरोग्य विभागातून 90,000च्या वर लोकांचे आयुष्यमान कार्ड आपण ऑनलाईन केलेले आहेत, त्यांना आयुष्यमान कार्ड भेटणार आहे. 11,000च्या वर मुलांना शाळेमध्ये तपासणी झालेली आहे. आणि ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये जे अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे लोक आबादीमध्ये काही ठिकाणी अतिक्रमणमध्ये ते राहत होते, परंतु त्यांचे मालकी हक्काच्या जमीन त्यांच्या ताब्यात असूनसुद्धा त्यांना मालकांना हक्क मिळाला नव्हता, अशा सर्व लोकांना मालकांना हक्क देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्या दृष्टीने सुद्धा आज हजारोच्या संख्येने अशा सर्व लोकांना पट्टे वाटपचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. संजय गांधी श्रावणवाड योजनेचे मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी त्यांनाही लाभ आपण देत आहोत. आणि शासनाच्या सर्व विभागाच्या ज्या योजना आहेत त्या सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील अशा प्रकारचा एक चांगला प्रयत्न या माध्यमातून आम्ही सातत्याने करत आहोत. आणि या मागील 1.5-2 वर्षामध्ये आजच्या हा तिसरा आमचा हा अभियान आहे, हा शिबिर आहे. आणि या 3 अभियानामध्ये मिळून 30,000च्या वर लाभार्थ्यांना आम्ही प्रत्यक्ष लाभ दिलेला आहे.